नमस्कार. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी श्रीनिवास फडणीस. सध्या नीट पेपर फुटी संपूर्ण राज्यामध्ये हे प्रकरण गाजत आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यात याची पाळंमुळं आहेत, लातूरमध्ये आहेत. हा एक विषय झाला. पण नीटच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ही 21 जूनला जाहीर झाली आहे. आता प्रत्यक्षात नीटचा विद्यार्थी हा मानसिक स्ट्रेसमध्ये असतो. त्याचं भविष्य हे त्याच्यासमोर असतं आणि इतकी तयारी करून आणि परीक्षा देऊन जर पुन्हा परीक्षेची वेळ येत असेल तर त्या विद्यार्थ्याची मानसिक संतुलन हे व्यवस्थित राहत नाही, की त्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये हे असं कसं झालं. मी इतकी तयारी केलो, परीक्षा दिलो आणि काही गोष्टीमुळं, काही समाजकंटकामुळं विद्यार्थ्यावर पुनर्परीक्षेची वेळ आली आहे. त्यामुळे या पुनर्परीक्षेमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन हे ढळले आणि काही राज्यामध्ये त्यातल्या त्यात लातूरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. खरं हे दुर्दैव आहे सिस्टमचं पूर्णपणे. पण अशा विद्यार्थ्यांनी मनामध्ये कसलेही निगेटिव्ह विचार न आणता परत एकदा ही आपल्याला संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करायचं आहे. या मानसिक तणावातून आपल्याला दूर करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर डॉक्टर सुधाकर सुडे, प्रेरणा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुधाकर सुडे हे आपल्याशी आज चर्चा करणार आहेत. नमस्कार सर. नमस्ते. खरं म्हणजे परीक्षा हा एक मनाशी संबंधित विषय आहे. म्हणजे शरीर चांगलं असेल, मन चांगलं असेल आणि केलेला अभ्यास या तिघांचं मिश्रण जर व्यवस्थित झालं तर तो विद्यार्थी परीक्षेला सामोरं जातो. बरोबर. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की या पुनर्परीक्षेमुळं विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी हे टोकाचं पाऊल उचलत आहेत. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली मला आता रीनीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवाज ठीक आहे हेच सांगावं असं वाटतं की 2 वर्षापूर्वी तुम्ही आणि तुमच्या पालकांनी एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न म्हणजे एक चांगला डॉक्टर बनण्याचं. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही गेली 2 वर्ष अहोरात्र परिश्रम करत आहात. ते परिश्रम करत असताना तुम्ही रात्र जागलेले आहात. ते परिश्रम करत असताना तुम्ही अनेक गोष्टीचा त्यागही केलेला आहे. तुम्ही अनेक मानसिक तणावातनं देखील गेलेले आहात. तुम्ही अनेक छोटे अपयश देखील पचवलेले आहात. कारण नीटची तयारी करत असताना तुम्हाला जे सराव परीक्षा असतात त्याच्यामध्ये अनेक वेळा अपयश आलेले असतील. ते पचवून तुम्ही पुढे जाऊन तुम्ही नीटची परीक्षा दिलेली आहे. आता हे नीटची परीक्षाची तयारी करत असताना बऱ्याच वेळेस तुम्ही मानसिक तणावाखाली असताना तुम्ही असाही विचार केला असेल की बाबा ही परीक्षा दिली की एकदा सर्व ताण कमी होऊन जाईल आणि आपण रिलॅक्स होत जाऊ. तुम्ही परीक्षा दिलीत, अभ्यास करून अभ्यासाची पूर्ण तयारी झाली होती. तुम्ही परीक्षेला सामोरे गेलात, परीक्षा दिलात आणि तुम्हाला जसं वाटलं होतं तसं तुमचं मानसिक ताणही कमी झाला असेल त्यावेळेस. पण दुर्दैव असं झालं की नाटानं परत ही परीक्षा घेण्याचं ठरवलं. आता त्याचे कारणं अनेक असू शकतात. पण जेव्हा अनेक विद्यार्थ्यांना हे कळलं की बाबा आता परत आपल्याला परीक्षा द्यायची आहे तर विद्यार्थी परत प्रचंड मानसिक दबावाखाली यायला लागलेत. आणि ह्या मानसिक ताणामुळं त्यांचं जे माइंडसेट असतं ते टोटली नकारार्थी बनलं. आता नकारार्थी माइंडसेट तयार झाल्यामुळं काय होतं तर काही मुलांना मानसिक आजार तयार झाले. म्हणजे मानसिक आजार तयार झाले आणि ते इतक्या टोकाचे गेले की काही मुलांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आत्महत्येला सामोरे गेले. आणि त्यांना ते बरं वाटलं जीवन जगण्यापेक्षा किंवा आणखी परीक्षेला सामोरे जाण्यापेक्षा. काही मुलांना नैराश्य आलं. हाही एक मानसिक आजारच आहे. काही मुलांना बेचैनीचा आजार आला. बरोबर आहे. आणि काही मुलं प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना जरी मानसिक आजार तयार नसला झाला तरी मानसिक तणावाखाली आहेत. आता जेव्हा आपल्या मेंदूवर मनावर ताण येत असतो तेव्हा आपल्या मेंदूची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ना ते एकदम कमी होत असते. म्हणजे ते एकदम 50% लेवललाच येत असते. आणि ग्रास्पिंग पॉवर कमी झाल्यामुळं आपल्याला जे परीक्षेला सामोरे जायचे त्या परीक्षेला आपल्या बौद्धिक क्षमतेच्या तुलनेत आपण फार कमी कॅपॅसिटीनं त्या परीक्षेला सामोरे जात असतो. परिणामी काय होतं की अपयश येण्याची शक्यता जास्त असते. आता ही परीक्षा नाटा तर काही बदलणार नाही आहे. तो आपल्याला बदलावा लागेल तो आपला माइंडसेट. जो नकारार्थी माइंडसेट आपण तयार करून बसलेला आहोत
तर त्याला आपल्याला आता सकारात्मक माइंडसेटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर या परीक्षेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलायला पाहिजे. आता नीट लक्षात घ्या तुम्ही, एक महिना नाही, आत्ता काही दिवसापूर्वीच तुम्ही परीक्षा दिली. ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही वर्षभर तयारी पूर्ण केलेली होती, परीक्षा दिली हे पूर्ण तयारी करून दिलेली होती. लक्षात आलं? आणि आत्ता एक काही दिवसानंतर परत तुम्हाला दुसरी तीच परीक्षा द्यायची आहे. म्हणजे अभ्यास हा विषय नाही आहे तिथं. मग आहे प्रॉब्लेम काय? तर अभ्यास करताना जो मानसिक ताण येतो तो मेन प्रॉब्लेम आपल्याला वाटत असतं आणि त्याला सामोरे जाण्याची आपली मानसिकता नसते. कारण अभ्यास तर आपला झालेला आहे, त्याच्यामुळेच आपण परीक्षा दिली ना. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे तय करावं लागेल किंवा ही एक संधी आहे आपल्याला. कारण असं झालं असेल की तुम्ही नीटची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल किंवा मला 500च्या पुढे पडणार आहेत, काही मुलांना 450 वाटत असतील, काहींना 600 वाटत असतील, त्यांची अपेक्षा असेल त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेण्याची. तर ज्या मुलांना चांगले मार्क्स होते त्यांना आणखी चांगले मार्क्स घेण्याची हे 1 महिन्यामध्ये संधी आहे. आणि ज्या मुलांना कमी मार्क्स पडत होते, त्यांचा काही मार्क्सनं जो नंबर जाणार असेल समजा दुर्दैवानं, तर अशा मुलांना आणखी दुसरी एक संधी मिळालेली आहे. तर त्या संधीचं सोनं करण्याची मानसिकता आपल्याला करावी लागेल. कारण ह्याला संधी म्हणूनच पाहावं लागेल, ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. म्हणून मुलांनी या गोष्टीकडे बघताना एक आपल्या ही रीनीट म्हणजे आपल्या मानसिक तणाव सहन करण्याची कॅपॅसिटीची टेस्ट आहे असं बघावं. अभ्यास तर आपला ऑलरेडी झालेला आहे, तर ती सहनशीलता किती आहे आपल्यामध्ये. कारण MBBS पास होणं हे काही सोपं नाही आहे. MBBSच्या नंतरच्याही गोष्टी काही सोप्या नाही आहेत. या नीट परीक्षेपेक्षा PG नीट परीक्षा आणखी अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला मानसिक तयारीला जावंच लागेल, मानसिक तणाव सहन करण्याची कॅपॅसिटी वाढवावीच लागेल. त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. मित्र, नीट लक्षात घ्या, चांगला हायवे कुठला कधीही चांगला ड्रायव्हर बनवू शकत नाही. म्हणजे जो ड्रायव्हर खडतर मार्गावर गाडी चालवत असतो तोच चांगला ड्रायव्हर असतो. तसं सहजरित्या यश येत गेलं तर तो चांगला डॉक्टर बनू शकत नाही. तुम्हाला परिश्रम करूनच ते गोष्ट साध्य करावी लागणार आहे. आपण समजा एखाद्या प्रवासाला निघालो समजा, आणि आपल्याला मध्येच प्रवास करत असताना आपली गाडी पंक्चर झाली समजा, किंवा आपल्याला छोटासा ॲक्सिडेंट झाला, तर ही गोष्ट घडल्यानंतर आपण काही प्रवास सोडून देत नाही आहे. त्या गोष्टी दुरुस्त करून आपल्याला जिथं जायचं होतं तिथं आपण जात असतो. तर तुम्ही या गोष्टीकडे असंच बघणं गरजेचं आहे की तुम्ही जो 2 वर्षापूर्वी प्रवास सुरू केला होता, जे ध्येय तुम्ही ठरवलेलं होतं की एक चांगला डॉक्टर बनून समाजामध्ये यायचं, तर तो प्रवास आता ह्या रीनीटमुळं तुम्ही कसं काय रोखू शकता? तुम्ही ते कसं काय बंद करू शकता? हा त्याचा पर्याय नाही आहे. तुम्हाला ह्याला सामोरे जावं लागेल, ह्याला एक संधी म्हणून पाहावं लागेल. आणि संधी म्हणून पाहत असताना हे जो 1 महिना तुम्हाला आता मिळालेला आहे, त्या 1 महिन्याचं सोनं करा आणि अभ्यासाला लागा. फक्त गरज आहे ते सराव करण्याची. अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला आहे आणि तो अभ्यास करत असताना, सराव करत असताना जे काही मानसिक ताण येतो आहे तुमच्या डोक्यावर, तो ताण येणारच आहे असं गृहीत धरा आणि त्या ताणाला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवा. आता काही गोष्टी अशा असतात की आपण ते ताण कमी करण्याच्या काही टॅक्ट्स मात्र अवलंबू शकतो. आपल्याला ते कमी करताही येत असतं. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवावा लागेल, आत्ता जे आपण बोललो त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ताण कमी करण्यासाठी किंवा तुमची सहनशीलता वाढवण्यासाठी काही गोष्टी असतात, जसं की मेडिटेशन आहे समजा. आता तुम्ही ह्या 1 महिन्यामध्ये रोज रात्री संध्याकाळी जर 10 मिनिट मेडिटेशन करायचं ठरवलं तर तुमच्या मेंदूवरचा ताण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. ताण म्हणजे नेमकं काय असतं तुम्हाला माहीत आहे. आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नावाचे 2 स्वयंचलित मज्जा चेतासंस्था असतात. तर या जी घटना घडलेली आहे रीनीटची, त्याच्यामुळं सर्व विद्यार्थी अति सिम्पॅथॅटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी झालेली आहे, सिम्पॅथॅटिक नर्वची ओव्हर ॲक्टिव्हिटी झालेली आहे. त्याच्यामुळं मेंदूवर प्रचंड ताण आलेला आहे. तर आपल्याला ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पॅरासिम्पॅथॅटिक जी ॲक्टिव्हिटी आहे आपल्या शरीरामधली आणि मेंदूमधली ते वाढवावी लागेल. आणि ते वाढवण्यासाठी तुम्हाला रोज 10 मिनिट मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशन कसं करायचं हे तुम्हाला कदाचित माहिती असेल. शांत बसून श्वास जोरात
घेणे आणि हळूहळू सोडणे, लक्षपूर्ण श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे. फक्त रोज 10 मिनिट केला तर ह्याचा बऱ्यापैकी फायदा येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर शक्य असेल तर योगासन करा. योगानं बऱ्यापैकी शरीरावरचा ताण कमी होत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाचं नियोजन करा. आत्ता ह्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला कसा सराव करायचा आहे त्याचं तयारीला लागा. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पालक आहेत तुमच्यासोबत, तुमचे टीचर्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर धैर्याने ह्या परीक्षेला सामोरे गेलात तर तुम्हाला ज्या मागच्या टेस्टमध्ये नीटमध्ये जे मार्क्स पडणार होते त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मार्क्स पडतील, कारण तुम्हाला 1 महिना एक्स्ट्रा मिळालेला आहे. ठीक आहे. तर एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून मला असं वाटतं की तुमचा माइंडसेट चेंज करा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनं या परीक्षेला सामोरे जावा. सर्व काही चांगलं होणार आहे. धन्यवाद. एक विषय असा आहे की याच्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते, कारण सध्याचे पालक हे खूप ॲग्रेसिव्ह आहेत. विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये अपेक्षा जास्त आहेत सध्याच्या पालकाच्या, आता असणारच पालक म्हणून. पण तरीसुद्धा या गोष्टीमध्ये पालकांनी कशा प्रकारे त्यांना सहकार्य करावं? आता ॲक्च्युअली कसं असतं की जसं मुलं तणावाखाली आहेत तसं पालकही तणावाखाली आहेत. काही मुलाची मानसिकता वेगळी असते, तसंच काही पालकांची मानसिकता वेगळी असते. काही पालक अतिशय अँक्सियस असतात. ते अँक्सियसपणा त्यांचा अनेक कारणाने येऊ शकतो. आर्थिक कारणं म्हणा, इथं राहण्याची व्यवस्था म्हणा, पैशाचा बोज वाढला की चिडचिडेपणा त्यांच्यामध्ये यायला लागतो. ते चिडचिडेपणा आल्यामुळं आपण आपला चिडचिडेपणा व्यक्त करण्यासाठी कदाचित कधी कधी घरच्या लोकांना आणि मुलावरही तो राग व्यक्त करू शकतो की बाबा तुझ्यासाठी आम्ही एवढा पैसा खर्च करायला लागलो आणि तू असं टेन्शन घेतल्यानंतर कसं होईल वगैरे वगैरे. तर ते न बोलता तुम्ही फक्त मुलाला असं म्हणा की तू हुशार आहेस, तू ते करू शकतोस, तू आत्तापर्यंत करत आलेला आहेस, हे काय तुझ्यासाठी अवघड नाही आहे. 1 महिना आपण सर्वजण मिळून शांत राहून ह्या एका नव्या संधीला सामोरे जाऊयात आणि जे काय होणार आहे ते चांगलंच होणार आहे. एवढा मेसेज जर त्या मुलाला मिळाला तर कदाचित त्याचा निगेटिव्ह माइंडसेटवरनं तो पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये परिवर्तित होऊ शकतो. धन्यवाद सर. तुम्ही बघितलात की परीक्षा म्हणजे जीवन नाही, परीक्षा हा एक जीवनाचा भाग आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे की याच्याकडे संधी म्हणून बघा आणि पॉझिटिव्ह राहा. आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, प्राणायाम आहे, व्यायाम आहे, या गोष्टी जर तुम्ही करत गेलात नक्कीच तुम्हाला जे मार्क पडलेले असतील किंवा पडणार होते त्याच्यापेक्षासुद्धा जास्त मार्क या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळतील, या आशेपोटी तुम्ही बघा. धन्यवाद सर. आम्हाला तुम्ही सखोल माहिती दिली आमच्या सर्व प्रेक्षकांना. आणि अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी, मुलाखत पाहण्यासाठी, दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सत्ता लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर आपले आभार. धन्यवाद.